नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 10 डिसेंबर, परंतु साधारण 5 आठवड्यापूर्वी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडिओन सार हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटायला आलेले होते आणि त्यांनी एक मागणी इस्रायल सरकारतर्फे भारताकडे केली. ती अशी होती की हमासला भारताने आता दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं. आता ही घोषणा करावी भारताने हे सांगताना गिडिऑन असं म्हणालेले होते की आमच्यावर जेव्हा हमासने हल्ला केला 7 ऑक्टोबर रोजी, त्याच्यानंतर महिन्याभरातच आम्ही लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं होतं. तेव्हा आता भारताने देखील त्याचं रेसिप्रोकेशन करावं, म्हणजेच जसं आम्ही एल-ई-टीला दहशतवादी घोषित केलं, तसं तुम्ही आता हमासला घोषित करा, अशी ही मागणी घेऊन गिडिऑन सार आलेले होते. हमास या संघटनेचं थोडक्यामध्ये आपण जर का पार्श्वभूमी बघितली, तर या संघटनेमध्ये काम करणारी जी माणसं आहेत, त्यांचं मूळ विचारधारा जी आहे, ती मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेच्या विचारधारेशी मिळती-जुळती किंबहुना अत्यंत तिच्याशी घनिष्ठ संबंध असलेली ही मंडळी आहे. मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना जी आहे ती हसन अल बन्नांनी इजिप्तमध्ये त्यांची स्थापना केली. एक साधे शाळा शिक्षक होते ते. परंतु इस्लामी शिकवणुकीच्या जतनासाठी म्हणून सुरू झालेली ही संघटना आज तिचे ज्या शाखा आहेत, म्हणजे आज जर का तुम्ही सगळ्या दहशतवादी संघटनांचा विचार केला, तर तिथे कुठे ना कुठेतरी तुम्हाला ब्रदरहूडशी संबंधित असलेली माणसं ही तिथे मिळतील. आणि कारण अतिशय उघड आहे. या ज्या सगळ्या दहशतवादी संघटनांचं 2 ध्येय असतात. एक त्यांचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह असतं आणि त्याच्यासाठी ते ज्या मेथड्स त्याचा अवलंब करतात, त्या मेथड्स वेगळ्या आहेत. म्हणजे त्यांचा सशस्त्र लढ्याकडे त्यांचं जिहाद करण्याकडे त्यांचा रोख असतो. तर त्यांची जी पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, म्हणजे राजकीय विचारसरणी आहे, ती ब्रदरहूडशी जुळती-मिळती असते. याच ब्रदरहूडच्या विचारसरणीतून स्फूर्ती घेतलेले सय्यद कुतुब हे देखील इजिप्तचे खूप मोठे विचारवंत समजले जातात आणि सय्यद कुतुब यांच्या विचारसरणीचा सुद्धा प्रचंड प्रभाव कट्टरपंथी इस्लामवरती तुम्हाला आणि त्या संघटनांवरती झालेला दिसून येईल. अशा तऱ्हेने सय्यद कुतुबशी बांधिलकी मानणारे जे लोक होते, ते ह्या हमासशी जुळलेले होते. हमास ही 2 स्तरावरती काम करणारी संघटना आहे. तिच्यामध्ये तुम्हाला एक राजकीय आघाडी दिसेल आणि दुसरी आघाडी मी म्हटलं त्याप्रमाणे रॅडिकलायझेशन किंवा आणि अ, कट्टरपंथ आणि दहशतवाद ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फारकत केलेली आहे. म्हणजेच असं, की जी दहशतवादी त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालवतात, ती माणसं राजकारणामध्ये नाहीयेत किंवा राजकारणातली असलेली माणसं कट्टरपंथामध्ये नाहीयेत. अशा तऱ्हेने हे त्यांनी त्याच्यामध्ये बायफर्केशन केलेलं असल्यामुळे हमासचे जे चालवणं आहे, म्हणजे ते जे संस्था चालवतात, ती वेगळ्या प्रकारे चालवली जाते. असं तुम्ही जर का कंपेअर कराल, तर हमासचं जे प्राबल्य जे आहे, प्रभुत्व जे आहे, ते गाझा पट्टीमध्ये जास्त होतं पहिल्यापासून. आणि पॅलेस्टाईन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 2 घटक मानले जातात. मोठे घटक, एक म्हणजे वेस्ट बँक आणि दुसरा गाझा. हे दोन्हीही फिजिकली म्हणतो आपण तसं त्यांच्यामध्ये भूमी आहे. ते दोन्ही जोडलेले भाग नाहीयेत. पण ते दोन्ही मिळून पॅलेस्टाईन होतं असं समजतं. पॅलेस्टाईन म्हटलं की आपल्या डोक्यात येतं ते पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि तिचे नेते यासिर अराफात. यासिर अराफात यांची पी-एल-ओ निघण्यापूर्वी पॅलेस्टाईनमध्ये जी प्राबल्याने संघटना काम करत होती ती अल फतेह. ही अल फतेह ऑर्गनायझेशन जी आहे तिच्यामध्ये तुम्हाला हे बायफर्केशन नव्हतं. म्हणजे राजकीय आघाडी वेगळी, कट्टरपंथी वेगळी, दहशतवादी वेगळी, अशा पद्धतीने अल फतेहची उभारणी केली गेलेली नव्हती आणि म्हणून अ, अल फतेह किंवा यासिर अराफात यांची पी-एल-ओ फार काळ टिकू शकली नाही. कारण एक नेता काढून घेतल्यानंतर जशी राजकीय आघाडी कोसळली, तशीच कट्टरपंथाची कोसळली
आणि तशीच दहशतवादाची आघाडी सुद्धा कोसळलेली दिसेल. त्या अशा ज्या ऑर्गनायझेशन असतात, की त्या एका व्यक्तिमत्वाभोवती गुंफल्या गेलेल्या असतात, त्यांचा पाडाव करणं सोपं असतं. हमासचा पाडाव इस्रायल आत्तापर्यंत करू शकली नाही. कारण जगाच्या प्रचंड दडपणाखाली जाऊन इस्रायलनी त्यांच्यामधल्या दहशतवादी विंग जी होती त्यांची, त्याच्यावरती जरूर कारवाई केली असेल आणि त्यांचे नेते मारले असतील. परंतु हमासची पॉलिटिकल लीडरशिप अजूनही तशीच्या तशीच आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांची कट्टरपंथाची लीडरशिप सुद्धा तशीच आहे. कारण ते डायरेक्टली दहशतवादी ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये भाग घेत नसतात आणि मग त्यांना टॅकल करणं हे इस्रायलला कठीण जात होतं. दुसरी गोष्ट अशी, की हमासनी एकाच वेळी 2 दगडांवरती पाय ठेवलेला आहे. हा 2 दगडांवरचा पाय कसा आहे? तर त्यांना जी लॉजिस्टिक्सची मदत लागते, म्हणजे त्यांना जे शस्त्रास्त्र लागतात किंवा त्याच्यासाठी लागणारं गाईडन्स असेल, मार्गदर्शन असेल, प्रशिक्षण असेल, ते देणारा इराण आहे. पण त्यांना पैसा पुरवणारा आणि राजकीय एक व्यासपीठ देणारा कतार आहे. एक कतार आहे आणि दुसरा तुर्की आहे आणि त्याच्यामुळेच एका आधारावरती आघात करून परत चालत नाही. कारण त्यांचा एक आधार जरी डळमळीत झाला, तरी दुसरा आधार तसाच राहतो आणि त्याच्या सहयोगाने ते परत उभे राहू शकतात. तेव्हा असं हमासचा पाडाव ही साधीसुधी गोष्ट नाहीये. इस्रायलच्या स्वतःच्या अनुभवामधून त्यांनी हा सल्ला भारतापर्यंत आणला ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती भारत जरूर विचार करेल. कारण इस्रायलनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे होते. मला वाटतं मी काही व्हिडिओजमध्ये याही पूर्वी सांगितलेलं होतं, की हमासची मंडळी ही पाकव्याप्त काश्मीरापर्यंत गेलेली आपल्याला दिसतात आणि त्या पाकव्याप्त काश्मीरामध्ये म्हणजे रावलाकोटमध्ये जी मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये जसे हमासचे कार्यकर्ते होते, तसेच जैश ए मोहम्मदचे कार्यकर्ते होते आणि लष्कर-ए-तोयबाचे कार्यकर्ते होते. ही एक संयुक्त बैठक झाल्याचं रावलाकोटमध्ये नोंदवलं गेलेलं होतं. म्हणजेच हमासशी लागेबांधे असलेल्या पाकिस्तानी या दहशतवादी संघटना आहेत, त्यांचा आपल्याला परिचय आहे. पण त्यांनी हमासची मदत घेतलेली आहे. कदाचित त्यांच्या आयोजनामध्ये असेल, प्रशिक्षणामध्ये असेल, तर ती नोंद घेणारी ही घटना जी आहे, ही टर्निंग पॉइंट होती. आणि भारताने अर्थातच भारत त्याच्याबाबत अंधत्वाने बघत नाहीये, परंतु आपण सुद्धा काही थोडाफार आत्तापर्यंत संयम दाखवलेला आहे, एवढं आपण निश्चित म्हणू शकतो. गोष्टी इथेच थांबलेल्या नाहीयेत. इम्रान खानच्या मंत्रिमंडळामधले जे मंत्री होते, ते जफर उल हक राजा जफर उल हक हे पाकिस्तानचे काही काळ अँबॅसेडर म्हणून पण काम करायचे. ते इजिप्तमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं, की अ, हमासच्या लढवय्यांना पाकिस्तानच्या फौजेकडून प्रशिक्षण दिलं जातं. हे अत्यंत खळबळजनक विधान हे झफर यांनी केलं आणि त्याच्याकडे आपल्याला डोळे झाकता येत नाहीत. तेव्हा हमास आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना यांचे जर का लागेबांधे होत असतील, तर ते लागेबांधे भारताच्या नजरेला आणून देणं हे काम इस्रायलच्या फॉरेन मिनिस्टरनी केलं असं आपण म्हणू शकतो. परंतु त्याची नोंद भारताने याही पूर्वी घेतलेली होती. आता हे अशा पद्धतीचे जे लागेबांधे आहेत, तुम्ही म्हणाल नुसत्या बैठका झाल्या, अमुक झालं, त्याच्याने काय होणार आहे विशेष? तर तसं नाहीये. असं म्हटलं जातं, की पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्याची जी कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती आणि हमासची कार्यपद्धती ह्याच्यामध्ये प्रचंड साधर्म्य असल्याचं तपास यंत्रणांना दिसून आलेलं आहे. आणि हे जे साधर्म्य आहे, अगदी दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा त्याचाही मी उल्लेख केलेला होता, की त्याच्यानंतर जे ऑर्गनायझेशनची वीण बांधली गेली, ती सुद्धा हमासच्या स्टाईलनी बांधली गेलेली होती. इतकंच नाही तर अंडरग्राउंड टनेल्स जे बांधले गेले. तुम्हाला माहिती आहे गाझामध्ये इस्रायलनी किती हल्ले केले आणि भूमिगत असलेले टनेलचं जे त्यांचं सगळं नेटवर्क आहे, ते फोडून काढण्याचा प्रयत्न केलेला होता. हे अंडरग्राउंड टनेल बांधायचे आणि तिथे महिनोन महिने दहशतवाद्यांना लपून राहता येईल
अशा पद्धतीची सोय केलेली असते तिथे. तिथेच त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे जाऊन पडतात, तिथेच प्रशिक्षण होतं. अशा पद्धतीने एक पॅरलल जग, समांतर जीवन जे सामाजिक जीवन आहे त्या बोगद्यांमध्ये ही मंडळी जगत होती. अशाच पद्धतीचे बोगदे दिल्ली पासून अतिशय जवळ असलेल्या ठिकाणावरती त्याची सुरुवात होताना आपल्या तपास यंत्रणांना बघायला मिळाली आणि ते जे बोगदे खणले गेलेले आहेत त्याच्या भिंती 5-5 फूट रुंदीच्या 5 फूट रुंदीची भिंत तुम्ही आजच्या काळामध्ये कुठेही बघणार नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा किल्ले वगैरे बांधले जायचे तेव्हा असे आणि ही कशासाठी आहे मग हा प्रश्न आहे. म्हणजे जर का कोणी बॉम्ब वर्षाव करून हे फोडायचा प्रयत्न केला तर त्या भिंती ह्या किती अभेद्य राहतील कल्पना करा. आपल्याकडे कदाचित सुरुवात होती आणि फार मोठं जाळं पसरलं नसेल अशी आशा आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती फॉलोअप न्यूज मी बघितली नाही. पण ह्या 2 कार्यपद्धती तुम्ही बघितल्या तर त्याच्यावरती हमासची छाप आपल्याला निश्चित दिसून येते. याचाच अर्थ असा, की एकच पाकिस्तानी फौज आहे ज्यांनी प्रशिक्षण दिलंय. जैश-ए-मोहम्मदला त्यांनीच दिलंय, लष्कर-ए-तोयबाला त्यांनीच दिलंय, हमासला. पण त्या पुढे जाऊन हमासनी स्वतःची म्हणून जी कार्यपद्धती एक जतन केली, जोपासना केली त्याची, ती आता ते इथे भारतामध्ये काम करणाऱ्या एलिटीला आणि जैश-ए-मोहम्मदला देऊ बघतायत. आणि ही या गोष्टी ज्या आहेत, ह्या बिलकुल भारताच्या हिताच्या नाहीत, आपल्या पथ्यावर पडणाऱ्या नाहीयेत. दुसरी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पाकिस्तानी सैन्याला तिथे पाचारण केलेलं आहे गाझामध्ये. तुम्ही या आणि तुम्ही इथे शांतता प्रस्थापित करा आणि त्याचाच एक भाग म्हणून असं कलम घातलं गेलेलं आहे, की गाझामध्ये हमासचं निशस्त्रीकरण करावं. म्हणजे हमासनी शस्त्र खाली ठेवावीत. ती शस्त्र त्यांच्याकडे जी आहेत ती सुपूर्द करावीत. अशी एक अट घातली गेलेली आहे त्या शांतता करारामध्ये. आता हे जे आहे हे निशस्त्रीकरण कोणी करायचं? जो तिथे संरक्षण पुरवणार त्यांनी करायला पाहिजे. संरक्षण पुरवणार कोण? तर पाकिस्तानचं सैन्य. ज्या सैन्याने त्यांना प्रशिक्षण दिलं, ते त्यांच्याकडून शस्त्र काढून घेतील का? थोडा विचार करा. आता त्यांना जर का जगाच्या सगळ्या झगमगाटापासून, प्रकाश झोतापासून वाचवून त्यातल्या मंडळींना ह्यांनी पाकिस्तानात आणून ठेवलं आणि पाकिस्तानामध्ये राहून ते कुठे तुमच्या पाकव्याप्त काश्मीरात असेल, गिलगिट-बाल्टिस्तान असेल, बलुचिस्तान असेल, खैबर पख्तूनख्वा असेल, इथे किंवा खुद्द भारतीय भूमीवरती जर का ही मंडळी पसरली तर काय होईल? ह्याचा विचार करा. कसं असतं एक फरक असतो, की भारतामध्ये ज्या स्लीपर सेल काम करतात, त्या एका वेगळ्या लेव्हलला काम करतायत. त्यांच्या अवतीभोवतीचा समाज जो आहे, तो शांत आहे. भारतीय समाजामध्ये कुठेही युद्धजन्य परिस्थिती नाहीये. युद्धजन्य परिस्थिती नाहीये. त्यामुळे ते एक शांततेत जीवन जगलेली मंडळी आहेत. हमासचं तसं नाहीये. त्यांनी युद्ध बघितलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो ना, बॅटल हार्डन्ड बॅटल हार्डन्ड फोर्सेस म्हणजे काय? तर जे प्रत्यक्ष युद्धामध्ये भाग घेऊन येतात, त्यांना आजूबाजूला गोळ्या चालल्यात, तोफगोळे उडतायत, हवेतून आपल्यावरती हल्ले होतायत, असं युद्धमय आयुष्य जगण्याची ज्यांना सवय झालेली असते, ते हार्डन्ड सोल्जर असतात. आणि मग ते तुमच्या साध्या-साध्या चकमकींना किंवा कारवायांना बधत नाहीत. त्यांना आपल्या काबूत आणण्यासाठी, टाचेखाली घालण्यासाठी लष्कराला सुद्धा वरच्या टेक्निक्सचा उपयोग करावा लागतो. हा वरच्या टेक्निक्सचा जो उपयोग आहे, म्हणजे जो अधिक कठोर उपाययोजना ज्या करायच्या आहेत, त्या जर का तुम्हाला प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये येऊन कराव्या लागल्या, तर ते किती कठीण जाईल याचा विचार करा. म्हणजे कुठल्या रानावनामध्ये, निर्जन ठिकाणी ह्यांच्यावरती अशा कठोर उपाययोजना करणं ही गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा या स्लीपर सेल या तुमच्या माझ्या वस्तीमध्ये दडून, लपून राहून केल्या जातात, तेव्हा त्यांच्यावरती आपल्या सुरक्षा यंत्रणांना काबू आणणं हे किती कठीण होईल याचा विचार करा. तेव्हा वॉर हार्डन्ड असे हे जे सोल्जर्स त्यांनी तयार केलेले आहेत, ते सोल्जर जर का इथे जिहादसाठी म्हणून पोचले, तर ते इथे हॅवॉक निर्माण करू शकतील. तेव्हा इस्रायलनी एक प्रकारे ही
जी मागणी केलेली आहे ती भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. मला खात्री आहे, की भारताच्या ज्या यंत्रणा आहेत त्या ह्याच्यावरती सुयोग्य विचार करतील आणि त्यावरती योग्य असलेला निर्णय जो आहे तो जाहीर करतील. जाहीर केला नाही तरी चालेल, परंतु त्या दृष्टीने उपाययोजना जरी झाली, तरी देखील एक पुढचं पाऊल पडलं असं आपल्याला म्हणता येईल. सगळ्याच गोष्टी काही आपल्याला अधिकृतरित्या सांगितल्या जातात असं नाही. पण एक कल्पना करा तुम्ही, की आज भारतामध्ये कोणी लष्कर-ए-तोयबाचा मेंबर आहे म्हटलं, की त्याला कायद्याची कलमं लागू होतात, कारण ती दहशतवादी संघटना म्हणून आपण धरलेली आहे. असाच जर का कोणी मी हमासचा मेंबर आहे म्हटलं, तर त्याच्यावरती सुरक्षा यंत्रणांनी नेमकं काय करायचं? म्हणजे त्याला दहशतवादी म्हणून ट्रीट करायचा का नाही? ती सेक्शन्स समजा तुम्ही लावायला गेलात, तर कोर्टात तुम्ही सांगू शकता का, की बाबा हा हमासचा मेंबर आहे. कोर्ट विचारेल हमास ही दहशतवादी संघटना आहे का? तर नाहीये. मग त्याला ही कलमं लावता येत नाहीत. असं जर का झालं तर काय होईल? तेव्हा एक प्रकारे आपल्या संरक्षणासाठी अत्यावश्यक असलेलं हे पाऊल आहे असं मला वाटतं. आणि भारत सरकार ज्या पद्धतीत मोदींनी अगदी पुतीनच्या उपस्थितीमध्ये सुद्धा दहशतवादाचा मुद्दा लावून धरला, तो विचार करता भारत ह्याच्यामध्ये कुठेही कुचराई करेल असं मला वाटत नाही. तो निर्णय आला, की आपण याचा परत मागोवा घेऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.